ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे। आजची महत्त्वाची बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भूम शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पत्नीची 2 वर्षांपासून छेडछाड होत असल्याची तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही। उलट आमच्यावरच दबाव टाकून प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदारासोबत मिलीभगत केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। तक्रारदाराच्या या अन्यायाला आणि सततच्या त्रासाला कंटाळून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे अशी सुसाईड नोट लिहित कुटुंबकर्त्याने औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे। या घटनेमुळे भूम शहरात खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। आम्ही त्या कुटुंबाची सविस्तर प्रतिक्रिया घेतली आहे, ती आपण शेवटपर्यंत नक्की पहा। मी दीपक अंबादास बोराडे। मी आत्महत्याचा प्रयत्न केला आज शेषराव वसुदेव बोराडे याच्या धमकीने। वारंवार ते आम्हाला त्रास देतोय। पोलीस स्टेशनने बी आमची दखल घेतली नाही बरं का। ती नेहमीच माझ्या अंगावर गाडी घालली, गावात धमकी देतो। त्याच्याकडे माणसं जास्त आहे, ती मी एकटाच आहे, मला पोरग एकटाच आहे, मी माझा बाप बी एकटाच आहे। त्याच्यामुळे ती आम्हाला वारंवार असाच करतो सारखा। शेषराव बोराडेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला आज। म्हणत होता तो मरून जा, तुझा काय उपयोग नाही, असं तसं बरंच काही बी बोलत होता ती। काल सकाळी मला धमकी दिली त्याने। एवढी केस करून बी पोलिसांनी दखल घेतली नाही, म्हणून मी जीवनच संपवायचं होता माझ्या डोक्याला। आणि माझ्या कुटुंबाला त्याच्यापासून धोका आहे, अख्ख्या कुटुंबाला। मी चिठ्ठी लिहून ठेवून मी आत्महत्या करायला लागलो। तुम्ही आता बार्शीला आलात, नेमकं बार्शीला येण्यामागचं कारण काय? कारण शेषराव वसुदेव बोराडे हा माझ्या कुटुंबाला, मला व माझ्या पतीला, माझ्या पूर्ण कुटुंबाला त्याच्यापासून धोका आहे। तो वारंवार आम्हाला त्रास देते। त्या त्रासाला कंटाळून आज माझ्या पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आम्ही जर वेळेस नसतं लक्ष दिलं त्यांना, तर आज माझं कुटुंब उघड्यावर आलं असतं। मला सांगा ताई, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एखादी सुसाईड नोट किंवा चिठ्ठी लिहून ठेवली होती? हा, ठेवलेलं चिठ्ठी लिहून. ते चिठ्ठी त्यांच्याच हाताने लिहिली त्यांनी? हा, त्यांच्याच हाताने लिहिली त्यांनी। आणि सकाळी कधी घटना घडली? सकाळी मला पण माहित नाही। तुम्ही कुठं होता त्यावेळेस? मी भूममध्ये कोर्टात होते, मला परत वकिलाने आणून सोडलं। भूम मध्ये काही प्रकरण चालू आहे? हा, आम्ही मोजणीला हे केलेले। बरं, संबंधित तुमची तक्रार आहे त्याच्या विरोधात, तर त्यांनी तुम्हाला ओळखतो का? हा, ओळखते की। त्यांनी गावात राहतो? हा, गावातच राहते। याच्या अगोदर तुम्ही त्याच्यावर काही गुन्हा दाखल केला? केलाय ना, कधी कधी केला? 12 तारखेला। बरं, त्या गुन्ह्याचा संदर्भ म्हणजे ही घटना जी आहे ती घडली असं तुम्हाला म्हणायचं? हा, म्हणजे बंदोबस्त केला असता तर ही आज घटना घडली नसती। आज मला सांगा, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुढे तुम्ही काय केलं? आम्ही भूमच्या रुग्णालयात आणलं, सरकारी ग्रामीण हॉस्पिटलमध्ये। तिथून त्यांनी उपचार केले। मग परत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे न्या, धाराशिवला न्या म्हणून। पण आम्ही धाराशिवला नेलं नाही, बार्शीला आणलं। भूमच्या म्हणजे रुग्णालयामध्ये तुम्ही तिथं काही तक्रार द्यायची असं काही सांगितलं होतं? सांगितलं होतं ना। तिथं काही तक्रार दिली का? तिथं नाही घेतली, तिथं आलंच नाही कोणी तक्रार घ्यायला तिथं। म्हणजे आता तुमची नेमकी प्रशासनाकडे मागणी काय आहे? आता तुमच्याकडून अन्यायाकडून काय तुमची म्हणजे अपेक्षा काय? मला न्याय मिळाला पाहिजे। प्रशासनाकडून मला हीच अपेक्षा आहे की माझ्या पतीला आणि मला न्याय मिळालाच पाहिजे। त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मला न्यायच मिळाला पाहिजे। संबंधित आरोपी आहे तो याच्या अगोदर तुम्हाला कधी त्यांनी म्हणजे अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता? हा, केला होता ना। तो मला 2 वर्ष झालं वारंवार त्रास देते। मी पाण्याला चालले की पाण्याला मागं येते, मला काय पण बोलते ती। म्हणते मला ही खून होती, घरी बोलली होती, मला खून होती, ये माझ्याकडे म्हणून काय पण बोलते ती, काय पण। मला बाहेर मी हापशाला पाण्याला गेले, ती पाठीमागच येते माझ्या, लगेच उभा राहते येऊन चिटकून मागं। पुढून कुठं कार्यक्रमात गेलं की ती समोर येणार, मग असं मान हलविणार, हसणार, काय पण बोलणार असं। ही घटना तुमच्या पतीला सहन न झाल्यामुळे त्यांनी या आत्महत्येचा प्रयत्न केला? सहन नाही झाल्यामुळं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। आता त्यांनी शुद्धीवर आहेत?
हा आता शुद्धीवर येतो. आता काय त्यांच्याशी बोलणं झालं का तुमचं? आता नाही माझं त्यांचं बोलणं झालं अजून काही. नेमकं काय प्रकरण घडलं होतं आणि तुम्ही सुसाईड कशामुळे करायला? आम्ही केस केलेली आमची दखलच घेतली नाही. पोलिसांनी पैसे खाऊन आमच्या विरोधातच सगळं कार्यक्रम केला. तुम्ही घटना झाल्यानंतर पहिल्या कुठल्या हॉस्पिटलला गेला? भूमचं सरकारी हॉस्पिटल तिथून त्यांना तुम्ही पुढे रेफर केलं, ते काय म्हणले? तिकडे जावं म्हणले ती बारशा. तुम्ही त्यावेळेस शुद्धीवर होतात का रूम मध्ये? नव्हतो, काय कळत नव्हतं. कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही प्रकरण दाखल केलं? बोम बोमला बोम मध्येच नेमकं काय प्रकरण झालं? 354 आहे. हा. ज्याच्यावर दाखल केलं त्याचं काय नाव आहे? शेषराव वसुदेव बोराडे, त्याचं पूर्ण गाव कोणतं? सावरगाव. आणि तुम्ही सुसाईड नोट जी केली ते काही लिहून ठेवलं होतं? ठेवलं होतं मी. काय ठेवलं होतं? मी आत्महत्या करणार आहे त्या शेषराव वसुदेव बोराडेच्या त्रासाला कंटाळून. काय त्रास आहे तुम्हाला? काय ती वारंवार त्रासच देतोय आमच्या पत्नीला, माझ्या परिवाराला सगळ्या. माझ्याकडं 20 माणसं आहे, ती तू एकटाच आहे, तू एकटा काय करणार आहे, बघू म्हणतोय काय असं तुमच्या जीवाला धोका आहे का? धोका आहे. मला सांगा, आता हे जे तुम्ही आत्महत्या केली होती यामधून जर काही बरं वाईट झालं असतं तर त्या जबाबदार कोण? ती शेषराव वसुदेव बोराडे, त्याचा पूर्ण परिवार. आता तुम्ही पुढं काय प्रशासनाकडे कोणती मागणी असते? आम्हाला न्याय द्यावा एवढंच मागणी आणि काय मागणी. गुन्हा दाखल करायची मागणी आहे? हो, गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुणावर गुन्हा दाखल? शेषराव वसुदेव बोराडे. या संपूर्ण प्रकरणाला तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, या संपूर्ण प्रकरणाला कोण जबाबदार? त्याचा परिवार आणि ते. अहो, त्यांनीच आमचा छेडछाड केली ना, मग कोणीच तरी गप बसणार आहे का सांगा बरं. मरलं तर मरलं आणि जगलं तर जगलं. मग म्हणूनच मी बी आज औषध गेलो ना. आम्हाला जर न्याय जर भेटत नसलो जगूनच करायचे काय. पोलीस प्रशासनावर तुमचा रोष आहे का? हाय की, त्यांनी पैसे खाऊनच सगळं दबदबी केली. आता तुमची नेमकी मागणी काय? आमचं 354चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझा आता पुन्हा ही गुन्हा दाखल झाला पाहिजे. 354चा तर गुन्हा दाखल आहे ऑलरेडी 12 तारखेला. आम्ही तिथे जाऊन चौकशी केली, तो गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता तुम्ही नवीन गुन्हा दाखल करणार? करणार की आता. मग आजचा ही गुन्हा आता इथं कोण तुमची तक्रार घेण्यासाठी किंवा तुमचा जबाब घेण्यासाठी कोण आले होते? नाही आलेलं कोणी झालं नाही. घटना घडल्यापासून किती तास झाले? बर 5-6 तास झाले. आजच्या बातम्या इथेच संपतात. ऑनलाईन धाराशिव न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया.